हॅलो, नमस्ते. इग्नो सेंटरच्या वतीनं आज लोकसंख्या आणि मानव विकास इन इंग्लिश पॉप्युलेशन अँड ह्युमन डेव्हलपमेंट या विषयावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. अर्थशास्त्र अर्थात मानव, मानवाशी संबंधित असणारं शास्त्र, पैशाशी संबंधित असणारं शास्त्र आपल्याला सखोल आजच्या या विषयामध्ये अध्ययन करायचं आहे. पॉप्युलेशन इंग्लिश वर्ड आहे. याच पॉप्युलेशनच्या अनुषंगाने डेमोग्राफी हा देखील शब्द वापरला जातो. प्रास्ताविकमध्ये आपण इन शॉर्टमध्ये म्हणूया की मानवी लोकसंख्येचा वैज्ञानिक अभ्यास म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनातून डेमोक्रेसी या अंतर्गत अभ्यास केला जातो. विशेष करून मानवाशी संबंधित किंवा एकूण देशाच्या कोणत्याही देश असो तिथली लोकसंख्या, भारतात एकूण लोकसंख्येचा आकारमान, रचना, विकास कशा पद्धतीने घडून आलेला आहे त्याचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये या विषयाच्या अंतर्गत करावयाचा आहे. लोकसंख्याशास्त्राचा अभ्यास करताना त्याची विशिष्ट प्रकारची रचना, मग आपण सोप्या भाषेमध्ये असं म्हणू शकतो स्त्री पुरुष किंवा शहरी ग्रामीण अशी विभागणी लोकसंख्येची केलेली असते. विशेष करून कोणत्याही देशात असणारी लोकसंख्या ही वेगवेगळ्या राज्यामध्ये असो किंवा वेगवेगळ्या विभागामध्ये प्रदेशामध्ये विभागलेली असते. जिथं विकसित भाग असतो किंवा प्रदेश असतो त्या प्रदेशामध्ये विशेष करून अनेक सोयीसुविधा जर मिळत असतील तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या भागातून लोकसंख्या ही मायग्रेट किंवा स्थलांतरित झालेली असते असं आपण म्हणूया. आता ही लोकसंख्या एकत्रित येण्याचं किंवा जास्तीची लोकसंख्या त्या ठिकाणी असण्याची काही कारणं असू शकतील का, किंवा कशासाठी लोकसंख्या मायग्रेट होत असते, स्थलांतरित होत असते, त्याचाही आपल्याला विचार काही प्रमाणात करणं अपेक्षित आहे. एकूणच वाढती लोकसंख्या आपण म्हणतो, कोणत्याही देशाची लोकसंख्या ही वाढती लोकसंख्या असते किंवा वाढणारी असते, परंतु तो किती प्रमाणात वाढावी लोकसंख्या याला काही मर्यादा असते. वाढीचा वेग कशा पद्धतीनं असावं, कारण भारताची लोकसंख्या, चीनची लोकसंख्या आपण ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला मराठीमध्ये असं म्हणतात की झपाट्याने वाढणारी ही लोकसंख्या आहे. म्हणजे लोकसंख्या वाढीचा वेग जास्त आहे. म्हणजे भारत प्रथम क्रमांकावर लोकसंख्येच्या बाबतीत आहे, तर भारत हा दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि चीन हा प्रथम क्रमांकावरती असणारा देश आहे. अर्थात मानव विकास कार्यासाठी कामगार पुरवठ्याचा एकमेव आणि अंतिम स्रोत जर कोणता असेल तर तो मानव आहे. अंतिम स्रोत असं म्हटलं याचं कारण असं की कोणताही उद्योग व्यवसाय असेल, व्यापार असेल, तो करण्यासाठी कमीत कमी 4 घटक महत्वाचे असतात. त्यामध्ये विशेष करून भूमी, श्रम, संयोजक आणि भांडवल. भूमी, श्रम, संयोजक आणि भांडवल या 4 घटकामध्ये विशेष करून अत्यंत महत्वाचा घटक असणारा तो म्हणजे श्रमिक आहे. संयोजक हा देखील मानव असतो. भांडवलाच्या बद्दल जर बोलायचं झालं तर प्रत्येक देशाकडे त्या त्या देशाचं वेगळं भांडवल उपलब्ध असतं आणि या भांडवलाच्या अनुषंगाने काही गोष्टी आपल्याला उपलब्ध होऊ शकतात किंवा मायग्रेट करता येऊ शकतात. विशेष करून जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या आपल्याकडे असणारी ही कशा पद्धतीची आहे, सुशिक्षित आहे, अशिक्षित आहे, साक्षरतेचं प्रमाण कसं आहे हे देखील आपल्याला पाहावं लागतं. जर उच्च विद्याविभूषित आपण म्हणूया लोकसंख्या असेल तर त्याचा आपल्या देशाच्या विकासामध्ये फायदा होत असतो. अर्थात कामगार हे कुशल कामगार असावं हाही भाग त्याच्यातला महत्वाचा आहे. अर्थव्यवस्थेमध्ये चांगलं मनुष्यबळ जर मिळालं तर देशाचा विकास हा वेगाने होतो किंवा विकासाचा एक अंतिम लाभार्थी घटक आपण म्हणूया. त्यामुळे लोकसंख्या ही चांगली असावी, सदर देशाची लोकसंख्या ही अत्यंत उत्तम असते. भारतात लोकसंख्याशास्त्रीय माहिती आणि डेटा हा दर 10 वर्षांनी जमा केला जातो. आता शेवटची जी लोकसंख्येची जनगणना झालेली आहे ती 2011 मध्ये झालेली आहे आणि याच लोकसंख्येच्या जनगणनेच्या आधारावरती भारतात आत्ताची आपल्याला सर्व जी माहिती या लेक्चरच्या अनुषंगाने पाहायची आहे ती 2011 मधली किंवा स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये जो मागच्या आपण भागामध्ये पाहिलं होतं 1951 ची लोकसंख्या
आणि मधली काही लोकसंख्या आपल्याला पाहणार आहोत. याचा सखोल अभ्यास आपण या अनुषंगाने करूया. 1951चा कालखंड जर पाहिला, देशाला नुकतंच स्वातंत्र्य मिळालं होतं. त्यावेळेला 36 कोटी असणारी ही लोकसंख्या, एकूण लोकसंख्येचा स्रोत ज्यावेळेला आपण पाहतो, त्यावेळेला स्वातंत्र्य मिळालं, त्यावेळेला पहिली पंचवार्षिक योजना सुरू केली आणि त्या कालखंडात असणारी ही लोकसंख्या जर 2011 मध्ये आपण ज्यावेळेला पाहतो, त्यावेळेला 121 कोटी असणारी ही लोकसंख्या झालेली दिसते. म्हणजे 36 चोक केलं तर आपण पाहतो की जवळपास 4 पट, 4 त्रिक 12, 120 कोटीची ही लोकसंख्या, 4 पटी एवढी लोकसंख्या आपली वाढलेली आहे. मग 1961 ची असणारी लोकसंख्या 43 कोटी किंवा 44 कोटीच्या जवळपास आहे. 71 ची लोकसंख्या 54 कोटीच्या आसपास आहे. 1981 ची लोकसंख्या ही 68 कोटीच्या आसपास आहे. 91 ची लोकसंख्या जर पाहिली तर 84 कोटीपर्यंत वाढलेली आहे. विशेष करून या 84 कोटीच्या किंवा 91 ची लोकसंख्येच्या वेळेला आपण पाहतो, त्यावेळेला 1991 ची लोकसंख्या ही विशेष करून आपल्याला खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाकडे घेऊन गेलेली दिसते. कारण या वाढणाऱ्या लोकसंख्येला जवळपास तिप्पट लोकसंख्या, म्हणजे 2.5 पटीपेक्षा जास्त लोकसंख्या ही 1991 पर्यंत वाढलेली आहे आणि आपल्याला खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण करावं लागलं. आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपली अर्थव्यवस्था ही खुली करण्यात आली. काही फायदे झाले, काही तोटे झाले. तोपर्यंत आपली अर्थव्यवस्था ही आपण आपल्याच देशामध्ये, कारण आपल्याकडे 1947च्या पूर्वी आपण पाहतो ब्रिटिशांचं 150 वर्ष राज्य होतं एका बाजूला आणि आपल्या देशाचा तेवढा विकास हा झालेला नव्हता. मग लुटून नेलेला आपण म्हणूया की आपल्या भारतातली नैसर्गिक साधन संपत्ती असेल, इतर सोन्याचा धूर जो आपण म्हणतो अर्थव्यवस्थेमध्ये निघत होता तोही नेला. त्याच्यामुळे निश्चितपणे अर्थव्यवस्थेला एक प्रकारे कीड बसली होती. 72चा मोठा दुष्काळ आपल्याला समोर होता. 1972 मध्ये मोठा दुष्काळ जागतिक पातळीवरती पडलेला होता आणि याचा परिणाम म्हणून अर्थव्यवस्था ही मोठ्या प्रमाणावरती कितपत असल्यामुळं मानवाचा विकास किंवा साक्षरतेचा दर आपण म्हणूया तेवढासा वाढलेला नव्हता किंवा एकूणच लोकसंख्येला पुरेल इतकं अन्नधान्य सुद्धा आपल्याला काही प्रमाणात आपल्याला आयात करावं लागलं. आपण आताही अन्नधान्य काही वेळेला गरज पडली तर अल्प प्रमाणात का होईना पण आपल्याला आयात करावं लागतं. परंतु भारत हा एक स्वावलंबी असणारा अन्नधान्याच्या बाबतीतला देश आहे. अपवादात्मक परिस्थितीमध्ये आपल्याला काही प्रमाणात आयात करावं लागते. इतर वेळेला आपण पाहतो की आपण मोठ्या प्रमाणावर निर्यात करतो. आता फळबागा वगैरे जे आहेत त्याची निर्यात आपली मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. सुरुवातीपासून जर पाहिलं तर देशाचं स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून ही निर्यात आपली मसाल्याच्या पदार्थांची होती. चहा असेल, कॉफी असेल, असे पदार्थ जे आहेत आपले शेती उत्पादनं जे आहेत त्याची निर्यात मोठ्या प्रमाणावर होती. 1991 नंतर जी लोकसंख्या वाढली ती 2001 मध्ये 100 किंवा 102 कोटी ही लोकसंख्यापर्यंत वाढली. त्यानंतरची लोकसंख्या ही 121 कोटी म्हणजे 2011ची लोकसंख्या आणि 2021ला जे कोविड पॅन्डेमिकमुळे आपली लोकसंख्येची गणना होऊ शकली नाही ती किंबहुना आता 138 कोटीपर्यंत किंवा 140 कोटीपर्यंतही आपण म्हणूया जवळपास गेलेली असलेला आपल्याला पाहायला मिळाली असती. भारताची लोकसंख्या आणि आकार, रचना, त्यातली वाढ काय कशा पद्धतीने घडते ते आपल्याला या पॉइंटमध्ये पाहायची आहे. 100 वर्षाच्या कालावधीत जर पाहिलं तर भारताची लोकसंख्या ही चौपट झालेली आहे किंवा 4 पट वाढलेली आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात चीन नंतर भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. त्यानंतर भारताकडे जर जगाच्या भौगोलिक क्षेत्रफळाचा विचार केला तर फक्त 2.4% एवढंच क्षेत्रफळ आहे. म्हणजे एकूण लोकसंख्येचा विचार केला तर आपण दुसऱ्या क्रमांकावर आहे. परंतु क्षेत्रफळाचा विचार केला, जमिनीचा विचार केला तर ती आपल्याकडे मात्र खूप कमी असल्याची दिसते आहे. 2.4% एवढाच भूभाग आपल्याकडे आहे किंवा क्षेत्रफळ एवढी जमीन आहे असं दिसून येतं. 2.4% म्हणजे फार जमीन नाहीये किंवा भूक्षेत्र नाहीये. जगाच्या उत्पन्नाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर आपल्याकडे 1.2% पेक्षा कमी योगदान हे उत्पन्नाच्या बाबतीत आपल्याकडे दिसतंय. म्हणजे एकूण लोकसंख्या आपल्याकडे जी आहे ती जास्त आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीत पाहिलं तर ती कमी आहे आणि उत्पन्न देखील आपल्याकडे त्यामुळेच जमीन कमी असल्यामुळे उत्पन्नही कमी निघालेलं आहे. लोकसंख्येचा विचार केला तर 17.5% एवढी जगाच्या एकूण लोकसंख्या आपल्याकडे भारतात आहे. 17.5% ही 2011ची आकडेवारी आहे. अर्थातच जगातील प्रत्येक जर आपण 6वी व्यक्ती जर पाहिली तर भारतात किंबहुना त्यामध्ये
उत्तर प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल, या दोन राज्याची एकत्रित लोकसंख्या ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेल्या अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. म्हणजे याच्या विश्लेषणावरून आपल्याला असं लक्षात येतं की भारतात काही राज्यांची लोकसंख्या ही जगातील अनेक देशापेक्षा, म्हणजे काही राज्यांचा जर विचार केला, मग उत्तर प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल, यांची एका एका राज्याची जेवढी लोकसंख्या आहे तेवढी जागतिक पातळीवरती एखाद्या देशाची लोकसंख्या सुद्धा नाही आहे, किंवा त्या देशाची लोकसंख्या सुद्धा कमी आहे. मग अगदी विकसित देश असो, त्यांची लोकसंख्या ही केवळ उत्तर प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल, या राज्याच्या लोकसंख्येच्या ती कमी आहे. शेजारचा पण एक टेबल पाहूया, जिथं आपल्याला लोकसंख्येची माहिती ही इयर वाईज दिसून येते. 1901 मध्ये असणारी ही लोकसंख्या जी आहे ती करोड मध्ये दिलेली आहे. 23.84 करोड एवढी लोकसंख्या या ठिकाणी 1901 मध्ये होती. 1911 मध्ये असणारी ही लोकसंख्या 25.21 कोटी एवढी लोकसंख्या होती. 1921 ला असणारी लोकसंख्या ही 25.13 कोटी एवढी लोकसंख्या होती. 1931 किंवा हा कालखंड अत्यंत महत्वाचा कालखंड आहे, कारण इथं जागतिक महामंदी 1929-30 हा जो कालखंड आहे, 1929-30-31 अगदी 34 पर्यंत आपण म्हणूया, हा कालखंडात एकूण लोकसंख्या जी आहे 25 कोटीवरनं 27.90, म्हणजेच आपण इथं जर पाहिली तर 1911 ते 1921 या कालखंडात लोकसंख्या फारशी वाढलेली नाहीये. 21 ला तर आपण पाहतोय की इथं ग्रोथ रेट जो आहे, इथं जो आपल्याला सांगितलं की ग्रोथ बघायची, त्याची लोकसंख्येची ग्रोथ किती झाली. इथं सुरुवातीला जर डॅश असला तर ग्रोथ मोजता येते, कारण दिस इज अ बिगिनिंग इयर. सेकंडला आपण 0.56 म्हणजे केवळ 0.56 एवढीच वाढ झालेली आहे. आणि 1921 ला ही जी लोकसंख्या आहे तो वाढीचा वेग जो आपण म्हणूया, ग्रोथ जी आहे ते कमी आहे किंवा मायनस मध्ये आहे. 25.13 म्हणजे 0.03 हे मायनस मध्ये आहे. तिथून मात्र पुढं 1931 ला आपल्या हा जो लोकसंख्या वाढीचा वेग आहे तो 27.90 कोटी म्हणजेच 1.04 ही ग्रोथ झालेली आपल्याला दिसते. आता ही ग्रोथ जी आहे ती त्या कालखंडाचा विचार करता अत्यंत तशी पाहिली तर ही जास्त आहे, कारण 1929-30 ला जागतिक पातळीवरती महामंदी होती आणि भारतातली ही लोकसंख्या वाढ सुरू झाल्यासारखी होती की कदाचित पुढे किती वाढेल त्याचा अंदाज येत नव्हता. 1941 ला जर पाहतो आपण 31.87 म्हणजेच 31 कोटी लोकसंख्या, 31 किंवा 32 कोटी लोकसंख्या ही 41 पर्यंत आलेली आपल्याला दिसते. हा वाढीचा वेग इथं जर आपण पाहिला तर 1.33 एवढा झालेला आहे. 1951 ला ज्यावेळेला देशाला स्वातंत्र्य मिळालं, आपण मागच्या टेबलमध्ये पाहिलं 36.11 कोटी लोकसंख्या झाली आणि वाढीचा वेग हा तुलनात्मकरित्या जर पाहिला तर 1.33 वरून 1.25 म्हणजे थोडासा आपण म्हणूया वाढलेला आहे, फारसा बदल झालेला नाही किंवा फार वेगाने वाढलेला नाही. 1961 ला हीच लोकसंख्या जी आहे ते आपण महाराष्ट्राच्या बाबतीत पाहिलं तर महाराष्ट्र 1961 ला स्वतंत्र झाला आणि त्यावेळेला देशाची लोकसंख्या जी आहे तो वाढीचा वेग हा 2.4 एवढे वाढली किंवा एवढी वृद्धी झाली आपल्याला दिसते. 54.81 कोटी लोकसंख्या एवढी देशाची झालेली दिसते. 1971 ला ही लोकसंख्या वाढली आणि 61 ची लोकसंख्या जर पाहिली तर 43.92 कोटी म्हणजे 101.96 अशी लोकसंख्या वाढीचा वेग दिसतो. 71 ला जर पाहिलं तर 71 म्हणजेच आपण जागतिक पातळीवर पाहतो पुन्हा कमी झालेला आहे. आता इथं कमी होण्याचं काय कारण आहे ते आपल्याला पुढे पाहायचं. 2001 ला 102 कोटी असणारी लोकसंख्या, 102.70 कोटी लोकसंख्या, 1.97 एवढा हा वृद्धीचा दर होता. आणि त्यानंतर जर आपण पाहिला तर 2011 मध्ये 121 कोटी लोकसंख्या, 121.02 कोटी असणारी ही लोकसंख्या आणि वृद्धीचा दर जो आहे तो 1.66 आहे. तोच आता जर आपण पाहिला म्हणजे इथं 97 वरून 66 पर्यंत आपण कमी झालो, 0.97 आपण म्हणूया किंवा त्या अनुषंगाने 66 म्हणूया, तर इथं जी घट झालेली आहे याचा आपल्याला फायदा झाला का तोटा झाला. बऱ्याच विद्यार्थ्यांना किंवा अर्थशास्त्राचा अभ्यासकांना याचं कन्फ्युजन पडतं की हा वृद्धी रेट किंवा ग्रोथ म्हणजे काय असतं. जी लोकसंख्या वाढीचा वेग आपण म्हणूया, एखाद्या वेळेला आपण एखाद्या डोंगरावरती चढत असतो आणि वरती जात असताना आपल्या लक्षात येतं की तो वेगाने किती वरती जातोय, किंवा त्या डोंगरावरती विशिष्ट पोहोचल्यानंतर इथं जर शिखर पाहिलं तर आपल्याला 2.22
हा जो आकडा दिसतोय तो सर्वात जास्त दिसतोय किंवा उच्च वृद्धी दर आहे 2.22. या वेगाने न जाता पुन्हा आपल्याला खाली खाली आलेलं दिसतंय किंवा सुरुवातीला 0.56 वरनं मग मायनस वरती पण गेलो होतो, पण मायनस जाणं हे आपल्याला फायदेशीर नसून ते आपल्याला काही प्रमाणात वाढ असणं किंवा आपण कॉन्स्टंटली म्हणजे मायनस म्हणण्यापेक्षा 0.56 काय असेल समथिंग 1 पर्यंत आपण अपेक्षित करूया आणि तो वेग आपल्याला कमी आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. इथं जे कमी झालेलं आहे 1.97 ही झालेलं आहे किंवा 1.66 झालेलं आहे, हे भारतीय अर्थव्यवस्थेचं चांगलं लक्षण आपण म्हणूया. लोकसंख्येच्या बाबतीतली असणारी ही ध्येय धोरणं जी आहेत ती योग्य पद्धतीने आहेत. मग आपण म्हणूया नक्की कोणती धोरणं, तर ज्यावेळेला शासन असं म्हणतं की हम दो हमारे दो, अपत्य किंवा छोटे कुटुंब सुखी कुटुंब किंवा वेगवेगळे शासकीय योजना ज्या असतात ते छोट्या कुटुंबाला लागू केल्या जातात. मग त्यामुळे मोठी कुटुंब जी होती, एकत्रित कुटुंब पद्धती जी होती, त्याला कुठेतरी आपण म्हणूया एकत्रित कुटुंब पद्धती असणं चांगलं, परंतु एका अपत्याला जी काही सोयी सुविधा आपण देऊ शकतो, म्हणजे एखादं कुटुंब आपण म्हणूया नवरा बायको असतील, त्यांना होणारी अपत्य पूर्वीचं जर पाहिलं तर विनोदाने असं कुठेतरी म्हणलं जायचं की हम दो हमारे डझन, म्हणजे 10, 12, 15 मुलं होणं हे एखाद्या कुटुंबाला किंवा त्या ठिकाणचं ते मनुष्यबळ समजलं जायचं. कारण काय, त्यावेळेला सोयी सुविधांचा अभाव होता. वैद्यकीय सोयी सुविधा नसल्यामुळं कोणता मुलगा किंवा मुलगी असो तो भेदभाव करणं हा पुढचा टप्पा. पण पहिल्यांदा आपण म्हणूया की ते अपत्य टिकणं, जगणं, वाचणं तेच त्या कुटुंबासाठी, देशासाठी महत्वाचं होतं. त्यामुळे मानवी संपत्ती ही जोपासणं, वाढवणं या अनुषंगाने जर आपण विचार केला तर ती काही प्रमाणात इथं जास्त म्हणण्यापेक्षा कुटुंबातला आकार हा कमी असणं गरजेचं आहे. जो आकार हा शब्द जो लिहिलाय तो कुटुंबातली जर संख्या जास्त असेल तर वृद्धीचा रेट हा वाढलेला आपल्याला दिसेल. जर कुटुंबातल्या संख्येचा आकार हा जर कमी असेल लोकसंख्येचा तर तो आपल्याला फायदेशीर दिसेल. दरडोई उत्पन्न ज्या वेळेला आपण काढतो, पर कॅपिटल इन्कम त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, हे जर आपण पाहिलं तर ते काही प्रमाणात हे तुलनात्मकरित्या भारतातलं पूर्वी खूपच आपण म्हणूया की कमी होतं, ते आता काही प्रमाणात थोडंसं वाढायला मदत होती आहे. कारण कुटुंबातल्या लोकसंख्येचा आकार, कुटुंबातल्या लोकसंख्ये ही जी आहे ती काही प्रमाणात कमी व्हायला मदत झालेली आहे. कारण वाढत्या कुटुंबाला ज्या वेळेला आपण 4 कुटुंब म्हणजे एका नवरा बायकोच्या अनुषंगाने जर आपण विचार करतो त्यावेळेला 2 लोक असणं, 4 लोक असणं, त्यांच्या अपत्य असणं, 5 असणं, 6 असणं, त्यांना सोयी सुविधा देणं हे शक्य होत नाही, त्यांना शिक्षण देणं शक्य होत नाही किंवा आपण सोप्या शब्दात म्हणूया त्यांची उपजीविका म्हणजे पोटभर अन्न, अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा सुद्धा आपण देऊ शकत नाही. त्यामुळे कुटुंबाचा आकार हा छोटा असणं हा फायदेशीर असतो. कारण मिळालेलं एकूण जे उत्पन्न आहे ते उत्पन्न त्या गरजेच्या अनुषंगाने आपल्याला सुटेबल होऊ शकतं किंवा पुरेशा प्रमाणात मिळू शकतं असं दिसतं. राज्यनिहाय ज्या वेळेला आपण पाहतो ही लोकसंख्या किती आहे, बिहार राज्याचा विचार करता 1106 ही दर चौरस किलोमीटरला राहणारी लोकसंख्या आहे. 1106 ही लोकसंख्या बिहार राज्यात दर चौरस किलोमीटरला राहते. आणि पश्चिम बंगालचा विचार केला तर 1028 एवढी लोकसंख्या राहते. उत्तर प्रदेशचा विचार केला 829 लोकसंख्या राहते. म्हणजे दाट लोकसंख्या लोकवस्ती आपण म्हणूया, लोकसंख्येची त्या ठिकाणी गर्दी आहे. बिहारच्या राज्यात आपण पाहिलं त्यामुळेच आपण पाहतो तिथं बेकारी आहे, बेरोजगारी आहे. युपी बिहारची जी लोकसंख्या आपण पाहतो ते इतर देशात मग अगदी दिल्ली असेल, महाराष्ट्र असेल किंवा इतर राज्यामध्ये कामधंद्यासाठी आपण म्हणूया, व्यवसायासाठी म्हणूया, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मायग्रेट झालेली लोकसंख्या दिसते. कारण दर चौरस किलोमीटरला म्हणजे काही ठराविक अंतर आपण ज्यावेळेला चौरस किलोमीटरचं अंतर मोजतो त्यावेळेला 1106 म्हणजे 1000पेक्षा जास्त लोक तेवढ्या एरियामध्ये दिसतील. म्हणजे आपण म्हणूया मुंगीसारखी लोकसंख्या ही वाढलेली दिसते. या राज्यामध्ये मग प्रत्येकाला उद्योगधंदा, काम व्यवसाय कुठून मिळणार, कशा पद्धतीने मिळणार, तर ऑटोमॅटिकली आपल्याला उपजीविकेसाठी दुसऱ्या राज्यामध्ये स्थलांतरित व्हावं लागलं. कोविडच्या काळातच आपण पाहिलं की दिल्लीवरून लोक, अनेक पायी लोक उत्तर प्रदेशला चालली होती, बिहारला चालली होती. त्याच्यासाठी वेगळ्या आपल्याला ट्रेन सुविधा उपलब्ध कराव्या लागल्या. कारण संकट काळामध्ये त्या त्या राज्यावरती अशा पद्धतीचं भार येण्याची शक्यता असते. देश पातळीवरती होणारे काही अडीअडचणी आपण म्हणूया त्याला सामोरं जावं लागलं. मग त्या त्या राज्यावरती याचा असणारा भार, मग उपजीविकेसाठीच असा भार आहे तसं त्या राष्ट्रीय उत्पन्नातलं असणारं योगदान सुद्धा या राज्यांचं कमी प्रमाणात असू शकतं.
त्या अनुषंगाने आपण पुढची काही राज्य जर बघितलं तर दुसरीकडे हिमाचल प्रदेश हेच आहे राज्य, तिथं 123 एवढीच लोकसंख्या आहे. सिक्कीम सारखं जर आहे तर 86 एवढी, दर चौरस किलोमीटरला ही लोकसंख्या ही कमी प्रमाणात आहे. किंवा मिझोराम सारखं राज्य ज्या वेळेला आपण पाहतो 52 एवढी लोकसंख्या आहे. अरुणाचल प्रदेश आहे तिथं 17च एवढी लोकसंख्या आहे. म्हणजे तुरळक किंवा फार कमी प्रमाणात, म्हणजे आपण म्हणूया जसं डेव्हलप कंट्री ज्या वेळेला आपण म्हणतो अमेरिकेसारखा विकसित देश बघतो त्यावेळेला तिथं असणारी लोकसंख्या कमी, जपान सारखा देश बघतो तिथं लोकसंख्या कमी. मग तिथे यंत्रसामुग्री वापरली जाते, भांडवली साधन सामुग्रीच्या सहाय्याने उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. आपल्या देशामध्ये ज्या वेळेला पाहतो आपण त्यावेळेला एकूणच भारताचं जे काय आपण क्षेत्रफळ पाहतो त्या अनुषंगाने असणारी लोकसंख्या ही आपल्याकडं जागतिक पातळीपेक्षा 17% जास्त आपल्याला असणारी लोकसंख्या दिसते. आपण याच लोकसंख्येच्या अनुषंगाने जर आपण मागच्या याच्यामध्ये पाहिलं, पहिल्याच्या याच्यामध्ये दिलेले बघा 17.5% एवढी लोकसंख्या भारतामध्ये सामावून घेतलेली आहे. किंवा जागतिक पातळीचा विचार करता ती इथं 17.5% एवढी लोकसंख्या आहे. त्यानंतर अरुणाचल सारखा प्रदेश आपण पाहिला की तिथं लोकसंख्या कमी आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने खरं तर अनेक राज्य आहेत की जिथं काही कमी आहेत, परंतु खूप काही राज्य अशी आहेत की त्या ठिकाणी लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणावरती आहे. त्यानंतर ही लोकसंख्या कमी असणं किंवा जास्त असणं हे कशावरती अवलंबून असतं? खरं तर इथे येलो कलर झाला त्याच्यामुळे इथं फेंट दिसत असेल. पर्वत असलेले प्रदेश असतील, टेकड्या, वाळवंट, मोठे घनदाट जंगल क्षेत्र, विरळ लोकवस्तीचे आहेत. म्हणजे जिथं पर्वतरांगा असतील, दऱ्याखोऱ्या असतील तिथं लोकसंख्या ही तुरळक किंवा अल्प प्रमाणात राहते. त्यानंतर जर समजा सुपीक जमीन असेल, उद्योगधंदे असतील, वाहतूक साधन सामुग्री असेल, इतर काही सोयी सुविधा जर असतील, ट्रान्सपोर्टिंग फॅसिलिटी जर चांगले असेल, म्हणजे आपण जसं की मुंबई सारखं शहर पाहतो, दिल्ली सारखं शहर पाहतो, कलकत्ता सारखं शहर पाहतो, अगदी महाराष्ट्रामधलं पुणे सारखं शहर पाहतो, त्या ठिकाणी लोकसंख्या ही धाटीवाटीने वाढलेली असते किंवा जास्त प्रमाणात वाढलेली असते. त्याचं काय कारण असू, केंद्र सरकार असू यांनी काही सोयी सुविधा वाढवणं अपेक्षित आहे. जर शेतीविषयक अनुदानं वाढवली, शेतीविषयक आणि काही ध्येयधोरणं जर चांगली राबवली तर निश्चितपणे आपल्याला त्याचा फायदा व्हायला मदत होईल. काही महत्वपूर्ण जर आकडेवारी आपण पाहिली तर त्यामध्ये विशेष करून एक क्रमांक आहे प्रजनन किंवा फर्टिलिटी रेट्स आपण म्हणले. या अनुषंगाने जन्मदर सीव्हीआर काय आहे, बर्थ रेट काय आहे, सामान्य प्रजनन दर काय असतो, GFR काय असतो, वय विशिष्ट प्रजनन दर काय असू शकतो, ASFR, त्याचबरोबर एकूण प्रजनन दर TFR, तर हे कशा पद्धतीने वाढेल किंवा कशा पद्धतीने बदलू शकतो, याच काय संकल्पना आहेत त्या अनुषंगाने आपण बर्थ रेट हा फोकस करणार आहोत. बर्थ रेट ज्यावेळेला आपण पाहतो, मी मगाशी म्हटलं तसं की एकूण लोकसंख्या वाढ ही कशावर अवलंबून असते की आपला एकूणच जन्म पावणारी संख्या आणि एकूण जन्म ज्यावेळेला आपण कुटुंबाचा विचार करता जन्म देण्याचं प्रमाण कशावर अवलंबून असतं, तर त्या कुटुंबाला त्याची एक प्रकारे शाश्वती किंवा त्या देशाला राज्याला असं वाटतं की आता जन्माला आलेलं अपत्य आहे ते किती काळ राहू शकतं, त्याचं अस्तित्व किती काळ असू शकतं, याचा विचार करता त्या कुटुंबाला ते काय योगदान देऊ शकतं, त्याचा स्वतःचा विकास कशा पद्धतीने करू शकतो, स्वतःचा विकास, कुटुंबाचा विकास, गावाचा विकास, राज्याचा विकास किंबहुना देशाचा विकास करण्यासाठी असणारे योगदान हे त्याच्या आयुर्मर्यादेच्या अनुषंगाने ठरू शकतं. बर्थ रेट जो आहे तो भारताचा जर आपण पाहतो, आता या संकल्पना काय आहेत त्या पहिल्यांदा आपण बघूया. नक्की बर्थ रेट काय असेल, डेथ रेट काय असेल, बर्थ आणि डेथ याच्यामधलं असणारं काय आपण अंतर म्हणूया ते कशा पद्धतीने असू शकतं. जन्मदर हा प्रति 1000 लोकसंख्येच्या जन्माच्या लोकसंख्येला सूचित करतो. म्हणजे दर 1000 लोकसंख्ये पाठीमागे किती लोकसंख्या जन्माला येते म्हणजेच बर्थ रेट. आता इथे 1951ला दिलेलं आहे, तर दर 1000 लोकसंख्येमध्ये भारतामध्ये 39.9 एवढा बर्थ रेट असलेला आपल्याला दिसून येते. म्हणजे 39 किंवा किंवा 40 लोक किंवा 40 बालकं आपण म्हणूया जन्माला येत आहेत नवजात, आणि दर 1000 लोकसंख्ये पाठीमागं मृत पावणारी इथली जी दुसरी संकल्पना आहे मृत्यू दर हा प्रति 1000 लोकसंख्येचा मृत्यूची संख्या दर्शवतो. म्हणजे दर 1000 लोकसंख्ये पाठीमागे मृत्यू पावणाऱ्याचं प्रमाण किती आहे, तर ते आहे 27.4. जन्मणारे आहेत 39.9 म्हणजे जवळपास 40 झाले, आणि मृत्यू पावणाऱ्याची संख्या जी आहे ती आहे 27.4. म्हणजेच
39 किंवा 40 आणि 27 ही याच्यामधलं असणारं जे अंतर आहे ती लोकसंख्या हे आपला वृद्धी घडवून आणणारी आहे, वाढ घडवून आणणारी आहे. म्हणजे एकूण लोकसंख्येत ही भर पडत जाणारी आहे. 2001 ची आकडेवारी जी आहे तो जन्मदर काय आहे 25.5 आहे आणि मृत्यू दर जो आहे तो 8.4 आहे. इथं जर आपल्याला अवस्था पाहिली तर हे लक्षात येते की डेथ रेट हा 8.4 वर म्हणजे 2001 या वर्षी ही लोकसंख्येचा मृत्यू दर हा कमी झालेला दिसतोय. जन्मदर जर बघितला तर 39.9 म्हणजे 40 वरनं अगदी तो 25 पर्यंत आलेला आहे. 25च्या जवळपास आपण म्हणूया इथं आलेला आहे. आणि 2011 या वर्षीचा जर आपण जन्मदर आणि मृत्यू दर पाहतो, बर्थ रेट आणि डेथ रेट जर पाहिली तर 21.8 म्हणजे 22 पर्यंत आपण आहोत आणि इथं 7.11 म्हणजे 7 आपण म्हणूया 7च्या जवळपास आहोत. 22 आणि 7 आता हे विरोधाभासी म्हणजे इथं जर पाहिलं आपण तर एका बाजूला 39.9 म्हणजे 40 वरून आपण 21 पर्यंत म्हणजे 50% पर्यंत जन्म पावणाऱ्यांची जी संख्या आहे ती दर 1000 लोकसंख्ये पाठीमागची कमी करण्यात आपल्याला यश आलेलं आहे जन्म पावणाऱ्यामध्ये. आता विविध वर्षात जर पाहिलं तर भारतातली ही जन्म आणि मृत्यू दराची ही जी लोकसंख्या आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला काय तफावत दिसून येते की जन्मदर जो आहे तो आपण निम्म्यावरती कमी आणण्यात आपल्याला यश आलेलं आहे. परंतु त्यापेक्षाही जास्त यश किंवा सक्सेस आपण म्हणूया डेथ रेट कमी करण्यावर आपल्याला आहे. 27 वरनं आपल्याला 7 पर्यंत आलो म्हणजे 7 चौक 28 आपण म्हणतो. तर 28 डिवायडेड बाय 7 तर 4 पटीने आपण रिटर्न किंवा कमी आलेलो आहोत म्हणजे मृत्यू पावणाऱ्याचं प्रमाण हे आपल्याकडे कमी झालेलं आहे. आता हे का कमी झालेलं आहे मी जे दाखवलं वरती टेबल दाखवला आत्ताही टेबल दाखवतोय आकडेवारी किंबहुना तुम्हाला पाहिलं तर पटकन लक्षात येते. पण हीच आकडेवारी काय झाली आणि त्याच्यावर अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो हा खरं तर चिकित्सात्मक अभ्यास करण्याचा विषय असतो. ज्यावेळेला चिंतन करतो आपण त्यावेळेला ही आकडेवारी कमी झाली किंवा जास्त झाली, जास्त झाल्यामुळे काय परिणाम होईल, कमी झाल्यामुळे काय परिणाम होईल, कमी व्हायला पाहिजे काय आणि जास्त व्हायला पाहिजे काय, असे टेबल पाहिल्यानंतर आकडेवारी पाहिल्यानंतर आपल्या मनात प्रश्न यायला पाहिजे. असे जर प्रश्न ज्याच्या मनात निर्माण होतील तो खरा अभ्यास किंवा तो खरा आत्मचिंतन करण्याचा विषय असतो. एकूण लिहिलेलं जे आहे ते वास्तव चित्र आपल्या समोर दिसतं. कुठून तरी आपल्याला वाचायला मिळतं. सोर्सेस ऑफ रजिस्टर्ड जनरल ऑफ इंडिया या ऑफिस कडून मिळालेला जो पब्लिश डेटा आहे त्याच्यातला हा संदर्भ म्हणून आपल्याला घेतलेला डेटा आहे. आता हा ऑनलाईनलाही आपल्याला मिळू शकतो म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला डेटा मिळू शकतो. परंतु याची चिकित्सा करणं याच्यात व्हेरिएशन झाल्यामुळे काय होऊ शकतं, भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होऊ शकतो, मग मानवी विकासावर काय परिणाम होऊ शकतो हे आपल्याला पाहावं लागतं. इथं विशेष करून बघत आहे 21 म्हणजे आपण अर्ध्यावरती कमी आलेलो आहोत जन्मदराच्या अनुषंगाने आणि मृत्यू दराच्या बाबतीत जर पाहिलं तर 4 पटीने कमी आलेलो आहोत. म्हणजे आता आपली जी आयुर्मर्यादा आहे ती निश्चितपणे फरक पडलेला असेल. खरं तर तो पुढे पॉईंट घेतलेला आहे पण तरी आता या ठिकाणी ओघात तुम्हाला सांगून टाकतो की आता सुरुवातीला आपल्याकडे केवळ 32 किंवा 33 वर्ष हे सरासरी आयुर्मान असायचं आपल्या एकूण लोकसंख्येचं आणि आत्ताची आयुर्मर्यादा जी आहे ती जवळपास 65 पर्यंत वाढलेली आहे. आता 65 किंवा 66 होणारी वर्ष आपण जगू शकतो भारतात या आयुर्मर्यादेमुळे. इथला डेथ रेट जो आहे तो पूर्वीच्या मानाने आता निश्चितपणे फरक पडलेला आहे. तो आता बदललेला आहे. जास्ती कालखंड लोकसंख्या राहू लागलेली आहे. हे चांगलं लक्षण आहे का वाईट लक्षण आहे तर लोक जास्त काळ जगतायत हे चांगलं लक्षण आहे. ठीक आहे. त्याचा फायदा काय होऊ शकतो की आपल्या कुटुंबाला असेल एकतर त्याचा वैयक्तिक त्या व्यक्तीला फायदा होईल की जास्त काळ आपण जगू शकतो. त्यानंतर त्याच्या कुटुंबाला फायदा होईल. मगाशी सांगितलं तशा अनुषंगाने आपल्या म्हणूया गावाला फायदा होईल, राज्याला फायदा होईल, देशाला फायदा होईल. एकूणच त्या कुटुंबातील त्या लोकांचा फायदा हा सर्व समाजाला योग्य पद्धतीने होऊ शकतो. आता म्हणजे मृत्यू दर कमी होणं हे आपल्या दृष्टीने चांगली बाब आहे. बर्थ रेट जो आहे तो अजूनही 40 वरनं जो अर्ध्यावर कमी झालाय तो जर डेथ रेट सारखा जर आपल्याला 1/4 पर्यंत आला असता म्हणजे 10 पर्यंत जर आपल्याला आणता आला असता तर हे खूप मोठं यश आपल्याकडे दिसलं असतं. आणि आता जे आपण 2011 ची लोकसंख्या पाहतोय 121 कोटी लोकसंख्या ती तेवढी झालेली नसती ती किंबहुना कमी प्रमाणात आपल्याला दिसली असते. आणि एकूणच लोक जर कमी असतील एकूण पॉप्युलेशन आपल्याकडचं डेन्सिटी जर कमी असेल तर आपल्याला उपजीविकेसाठी लागणारे अन्न वस्त्र निवारा
किंवा इतर आपण म्हणूया मूलभूत गरजा, या सर्व गरजा आपल्याला अल्प दरामध्ये मिळू शकल्या असत्या किंवा रोजगाराच्या संधी आपल्याला जास्त मिळाल्या असत्या, सोयीसुविधा आपल्याला जास्त मिळाल्या असत्या आणि विकसित देशाप्रमाणे आपलं लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड राहणीमानाचा दर्जा तो सुद्धा आपल्याला चांगला ठेवता आला असता, किंबहुना तो काही प्रमाणात आणखी चांगला झाला असता. जो 21.8 हा जो बर्थ रेट आहे तो बर्थ रेट आपल्याला आणखी कमी करणं अपेक्षित आहे. डेथ रेट आपण म्हणूया की हा समाधानकारक आहे, तरीही विकसित देशाच्या तुलनेत ज्यावेळेला आपण पाहतो, खरं तर तुलना करणं हा इथे हेतू नाहीये, परंतु तुलनात्मक जर वेळेला आपण विचार करू त्यावेळेला विकसित देशामध्ये लोकसंख्येचा आयुर्मर्यादा ही सरासरी 80च्या पुढं किंवा 80 वर्षापेक्षाही जास्त लोकसंख्या ही त्या ठिकाणची जीवनमान सरासरी आयुर्मर्यादा जी आहे ती जास्त असल्याचं दिसून येतं. इथं मात्र तुलनात्मक भारतात आपल्याकडं कमी आहे, ती आणखी वाढणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळे देश विकासासाठी देश सेवेसाठी लोकसंख्येला जास्त वेळ मिळू शकतो असे दिसून येतं. त्यानंतर लोकसंख्येची जी घनता आहे, मगाशी जे पाहिलं ते त्या त्या एरियानुसार आपण पाहतोय, राज्यानुसार पाहिलं तर डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन पर्सन्स पर स्क्वेअर किलोमीटर म्हणजे दर चौरस किलोमीटरची लोकसंख्या जी आहे ती 1951ला भारतात एकूण भारताची या ठिकाणी दिली आहे. सरासरी लोकसंख्या जी आहे ती 117 एवढी आहे. 2001ला 325 एवढी लोकसंख्या आहे. 2011 382 आहे आणि 2021 ची जर लोकसंख्या आता आली असती तर ती किंबहुना वाढलेली आपल्याला काही प्रमाणात दिसली असते. म्हणजे लोकसंख्येचा भस्मासूर किंवा लोकसंख्येचा वाढीचा वेग हा खूप मोठा आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. संकल्पनात जर आपण पाहायचा विचार केला तर प्रति चौरस किलोमीटरला राहणाऱ्या व्यक्तींची सरासरी संख्या किंवा त्या ठिकाणचे असणारं जमिनीचं जे क्षेत्रफळ आहे त्याचा विचार केला, एकूण जमीन क्षेत्र समान राहिल्याने लोकसंख्येच्या वाढीमुळे लोकसंख्येची घनता ही वाढते किंवा लोकसंख्येची घनता बरोबर एकूण लोकसंख्या आणि त्या प्रदेशाची असणारी लोकसंख्या ही या ठिकाणी विचारात घ्यावी लागते. म्हणजे एकूण लोकसंख्या भागिले एकूण क्षेत्रफळ आपण म्हणूया. एकूण क्षेत्रफळ जर आपल्याला जेवढं आहे त्या अनुषंगाने लोकसंख्या आपल्याकडे ही आहे ती जास्त आहे. म्हणजेच 382 ही दर चौरस किलोमीटरला किंवा प्रति चौरस किलोमीटरला राहणारी लोकसंख्या आहे. अर्थात डेटा जो आहे तो रजिस्टर जनरल ऑफ इंडिया यांच्या मार्फत पब्लिश केलेला डेटा आहे, त्या माध्यमातून आपल्याला ही माहिती मिळालेली आहे. लिंग गुणोत्तराच्या अनुषंगाने जर आपण पाहिलं, स्त्री पुरुष प्रमाण हे दर 1000 पुरुषामागे महिलांची संख्या किती आहे दिलेल्या वेळी पुरुष आणि महिलांमध्ये प्रचलित समानतेची व्याप्ती ही मोजण्यासाठी हे एक महत्त्वाचे सूचक आहे. आणि या सूचकाच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला मोजमापाचं जे साधन आपण म्हणूया ते पुरुष या ठिकाणी विचारात घेतलं जातं. बऱ्याच वेळेला स्त्री पुरुष भेदभाव आपण विचार करतो, वादातीत विचार करतो, पण त्या पाठीमागची काही कारणं या अनुषंगाने आपल्याला या टेबलकडे पाहिल्यानंतर निश्चित लक्षात येतील. 1000 पुरुष असतील तर त्यावेळेला त्या प्रमाणात स्त्रिया देखील असणे अपेक्षित आहे. पुरुष आणि महिला प्रचलित समानतेची व्याप्ती मोजण्यासाठी हे एक साधन वापरलं जातं. 1951ला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा ही आपल्याकडे 946 म्हणजे चांगली स्थिती आपण म्हणूया, बऱ्यापैकी चांगली स्थिती या ठिकाणी 946 पर्यंतची होती. त्यानंतरच्या कालखंडात खरं तर स्त्रियांचं प्रमाण हे कमी कमी झालेलं दिसून येतं. याच्यासाठी अनेक समाज सुधारकांनी स्वातंत्र्यपूर्व कालखंडात असेल, स्वातंत्र्योत्तर कालखंडात असेल, अनेक परिश्रम घेतले किंवा स्वातंत्र्यपूर्व कालखंडात जर पाहिलं तर ते खूप कमी होतं. स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला 946 हे काही प्रमाणात तरी आपण म्हणूया बरी अवस्था होती, परंतु त्याच्या अगोदरचा कालखंड आणि त्यानंतरचा कालखंड स्त्रियांची संख्या ही कमी होती. आता ती 2001ला जर पाहिली तर ते आणखी कमी म्हणजे 933 पर्यंत चाललेली दिसते. याचाच अर्थ काय होतो, 946 म्हणजे काय तर एकूण 946 म्हणजे पुढची 4 आणि 50 54 लोकांना विवाहाच्याच दृष्टीने आपण म्हणूया की केवळ अविवाहित राहावं लागेल. म्हणजे स्त्री पुरुष समान असेल तर तेवढ्याच लोकसंख्येला तेवढा विवाह करता येऊ शकतो किंवा समान पातळीवर आपण म्हणूया की तेवढी अवेलेबिलिटी आहे. करताच येईल असं नाही, कारण लोकांच्या आवडीनिवडी वेगळ्या असतील, कुणाचं कदाचित पुनर्विवाह असतील, याच्यातून होणारे विवाह असतील, म्हणजे वेगवेगळे सोर्सेस असू शकतात. या एका पॉईंट ऑफ व्ह्यूला विचार केला तर तुम्ही म्हणाल हे विवाह करणंच
मग अविवाहित राहणारे असतीलच ना. मग जसं पुरुषामध्ये असतील तसे स्त्रियामध्ये पण असतील. कदाचित मृत्यू पावणाऱ्यांची संख्या असू शकेल. म्हणजे एकूण लोकसंख्येमध्ये पुरुष आणि स्त्रिया यांची समान पातळी जर विचार केला तर 1951ला 9 ते 54 संख्या एवढी कमी होती. 2001ला ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला 933, म्हणजे इथं तर जास्त स्त्रिया कमी असलेलं आपल्याला दिसून येते. म्हणजे केवळ 933 जर म्हटलं तर 100 पाठीमागे जर 33चा विचार केला तर जवळपास 67 लोकांना अविवाहित किंवा तशा पद्धतीचं समान पातळी ही येऊ शकत नाही किंवा कमी असलेलं आपल्याला दिसून येतं. 2011ची लोकसंख्या ज्या वेळेला आपण पाहतो 940, म्हणजे 60 लोकांना अविवाहित राहू शकते. मी विवाहाच्या बद्दल फक्त दोन तीन उल्लेख केला, परंतु यापेक्षाही मोठा किंवा महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे सामाजिक दृष्टीने ऐक्य राहण्यासाठी, टिकवण्यासाठी स्त्री पुरुष समान असणं, समानतेची वागणूक मिळणं हे महत्वाचं असतं. अन्यथा विकृत मनोवृत्ती आपण म्हणूया पुरुषांच्या अनुषंगाने असेल, मग ती लैंगिक अत्याचाराच्या दृष्टीने असेल किंवा आपण म्हणूया वेगवेगळ्या प्रकारचे अहिंसक वृत्तीने, बलात्कारी वृत्तीने असतील किंवा लूटमार असेल, स्त्रियांना पळवलं असेल, चोऱ्या माऱ्या असेल, याचं प्रमाण हे पुरुषांचं किंवा तुलनात्मकरित्या या घातक वृत्ती ज्या आहेत त्या वाढतात. त्यामुळे याला नियंत्रित ठेवण्यासाठी किंवा याला एक समानतेची पातळी जर असेल तर त्या स्थानिक पातळीवरच्या गरजा ज्या आहेत त्या त्यांच्या एकत्रित स्त्री पुरुष समान विचारधारेने सोडवू शकतात. त्याचा फायदा हा त्या कुटुंबाला होतो, किंबहुना गावाला, राज्याला, देशाला होऊ शकतो. आणि देश विकासामध्ये स्त्री पुरुष प्रमाण किंवा सेक्स रेशिओ जो इथे म्हणलेला आहे तो समान पातळीवर दर 1000 पुरुषापाठीमागून दर 1000 स्त्रिया असणं अपेक्षित आहे. तो 2011 मधल्या आकडेवारीत 60 स्त्रिया या कमी असण्याचं दिसून येते. सोर्स अर्थात रजिस्टर जनरल ऑफ इंडिया इथला आहे. एखाद दुसरा आकडेवारीत सर्चिंगमध्ये, रिसर्चमध्ये त्यांच्या फरक असू शकतो, परंतु एकूण लोकसंख्येचा रेशो जो आहे तो या अनुषंगाने आपल्याला दिसतोय. जन्माच्या वेळेस असणारी आयुर्मर्यादा जी आहे, लाईफ एक्सपेक्टन्सी जी आहे ऑफ बर्थ किंवा जन्मदराच्या वेळेला स्त्री आणि पुरुष यांचं असणारं प्रमाण इथं आपल्याला आलेखाच्या किंवा टेबलच्या साहाय्यानं दिसून येत आहे. हे जन्माच्या वेळ जीवनाची सरासरी अपेक्षा दर्शवते किंवा आयुर्मर्यादा किती आहे. मी मगाच्यापासून जे सांगत होतो वेगवेगळ्या लोकसंख्या वाढ किंवा कशा पद्धतीने वाढते, आयुर्मानात गेल्या काही वर्षात सुधारणा झालेली आहे. लोकसंख्या ही जास्त काळ राहायला मदत व्हायला लागलेली आहे. जेव्हा मृत्यूदर हा जास्त असतो किंवा लवकर मृत्यूची घटना घडते किंवा अल्पकाळात मृत्यू होतो त्यावेळेला त्यांचा विकास करणं, आपण आता बेसिक जर विचार केला तर देशात किंवा आपल्या भारतात आपण एक 12वीचं शिक्षण आपण म्हणूया, 10वी-12वीचं शिक्षण ज्यावेळेला प्राथमिक शिक्षण बेसिक लेवलचं घेतलेलं असतं आणि त्यानंतर हायर एज्युकेशनकडे आपण जातो, उच्च शिक्षणाकडे, महाविद्यालयीन जीवनातलं शिक्षण जे घेतो त्याचा आयुर्मर्यादा जर पाहिली, वयाचा कालखंड जर पाहिला तर बिफोर एज्युकेशन शिक्षणाच्या अगोदरची 5 किंवा 6 वर्ष वेगवेगळे बोर्ड्स वेगवेगळे आयुर्मर्यादा लावतात. मग त्या अनुषंगाने आपण 6 वर्ष अगोदरचे आणि ग्रॅज्युएशन पर्यंतचं शिक्षण याचा कालखंड जर विचारायला गेला तर 15 वर्ष तो आणि पहिला 6 21 वर्ष म्हणजेच आपला मतदाराचा अधिकार आपण म्हणतो आला. आणि याच मतदाराचा अधिकाराला तशा पद्धतीने उमेदवारीचा अधिकार आला. 18 वर्ष आपली पूर्ण झालेली असतात आणि 18 पासून पुढे आपण मतदान देऊ शकतो. म्हणजे लोकप्रतिनिधी, लोकशाही राज्य आपण निर्माण करू शकतो. भारताचे एक नागरिकत्व आपल्याला जे आहे त्याचा एक कायदेशीर अधिकार, हक्क आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळतो आणि त्यातून एक चांगला व्यक्ती किंवा सदर व्यक्ती म्हणून आपल्याला अनेक सोयीसुविधा, नागरिकत्व तर आहेच, परंतु आपल्याला अनेक अधिकार मिळतात. नोकरीमध्ये आपल्याला संधी मिळते. म्हणजे वयाचे 18 वर्ष आपल्याला होतात त्यावेळेला अनेक या सोयीसुविधा मिळून किंवा आपल्याला सहभाग करण्याची संधी मिळते. उद्योग व्यवसाय आपल्याला आहे तोही आपल्याला चांगल्या पद्धतीने करायला, कारण बाल कामगार आपण म्हणतो 15 वर्षाच्या आत जर असतील, पण त्यावेळेला 18 पेक्षा पुढे जर गेले तर आपल्याला सर्व शासकीय अधिकार मिळू शकतात. अशी भारतातली आपल्या व्यवस्था आहे किंवा न्याय व्यवस्थेने आपल्याला किंवा राज्यघटनेनं समानतेचे अधिकार मग स्त्री असो पुरुष असो त्यांना दिलेले आपल्याला आहे. आता 21 वर्षापर्यंत आपलं ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण झालं आणि तिथून पुढे 2-3 वर्ष आपण
उद्योग व्यवसाय किंवा नोकरीमध्ये काम करतो आणि विवाहाच्या दृष्टीने आपण घरगृहस्थी आपण म्हणूया, कुटुंब व्यवस्था आपल्याला चालवायची असेल तर आपण 25, 26, 27 किंवा होणं आता वाढत्या लोकसंख्येमुळे 30व्या वर्षापर्यंत लग्न होणं आपण म्हणूया किंवा कुटुंबाची जबाबदारी आपल्यावरती आफ्टर एज्युकेशन ग्रॅज्युएशन नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं तर आणखी 2 वर्ष वाढतील. एक्सपिरियन्स एखाद्या उद्योग व्यवसायात घ्यायचा म्हटलं तर आणखी 2-3 वर्ष वाढतात आणि असा विचार करता 25 ते 27व्या वर्षी जास्तीचे आपण म्हणूया की लग्न होण्याचं प्रमाण आपल्याला दिसतंय आणि मग कुटुंबाची जबाबदारी देशाची जबाबदारी वाढती आहे. परंतु इथं जर 1951चा आपण विचार करतोय स्त्रियांच्या दृष्टीनं आणि पुरुषांच्या दृष्टीनं मेलमध्ये 32.5 या वयोमर्यादेला सरासरी मृत पावणाऱ्यांचं पुरुषाचं प्रमाण होतं 32.5 आणि स्त्रियांचं प्रमाण हे त्याहीपेक्षा कमी म्हणजे 31.7 वर्ष म्हणजे 31 वर्ष 7 महिने एवढंच जीवन राहू शकत होतं. ओव्हरऑल जर विचार केला सरासरी भारतात स्वातंत्र्य मिळालं त्यावेळा 32.1 वर्ष आणि मी आत्ता सांगितलं त्या पद्धतीनं कुटुंबामध्ये आपल्याला नुकतीच जबाबदारी घेणं किंवा कुटुंबातले काही भार स्वीकारणं आणि मग त्या व्यक्तीनं गावाचा असेल देशाचा असेल देशसेवा याच्यासाठी लागणारं काम असेल किंवा उत्पन्नाचे सोर्सेस असेल स्वतःचा विकास करायचा असेल ग्रोथ आपण म्हणतो वेगवेगळ्या पद्धतीने ती ग्रोथ कशा पद्धतीने करणार राष्ट्रीय उत्पन्नातलं योगदान कशा पद्धतीने देणार तर ही 32 वर्ष आयुर्मर्यादा ही खूप कमी होती. स्वतंत्रोत्तर कालखंडामध्ये ह्या आयुर्मर्यादेमध्ये आपल्याला वाढ झालेली दिसते किंवा वाढण्याचं प्रमाण होतं. त्याच्याही अगोदर तुम्ही म्हणाल लग्न ज्यावेळेला आपण पाहतो की वेगवेगळ्या प्रथा होत्या मग सती जाण्याची प्रथा असतील समाज सुधारकांच्या कालखंडातल्या वेगवेगळ्या प्रथा रीतिरिवाज याला कुठेतरी आळा बसून देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक चांगलं विचार किंवा विचारधारा आपण म्हणूया शिक्षण आरोग्यविषयक सुविधा असेल याच्यामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न हा करण्यात आला आणि त्यामुळेच आयुर्मर्यादा वाढायला काही प्रमाणात मदत झालेली दिसते. 1900 कन्सेप्टमध्ये जर पाहिलं तर मृत्यूदर हा जास्त आणि किंवा लवकर मृत्यूची घटना जास्त असते तेव्हा आयुर्मान कमी असते आणि दुसरीकडे जेव्हा मृत्यूदर हा कमी असतो किंवा लवकर मृत्यूची घटना कमी असते तेव्हा आयुर्मर्यादा ही जास्त असते म्हणजे मृत्यू हा कमी कमी कालखंडात जर आला तर आयुर्मर्यादा ही जास्त असते किंवा चांगली असते जास्त कालखंड या ठिकाणी राहणं अपेक्षित आहे. 1951च्या नंतर 1991 जर पाहिली तर 58.6 एवढी लोकसंख्या मध्ये पुरुष वयोमर्यादा होती. त्यानंतर 59.0 म्हणजे 59 वर्ष स्त्रिया जीवन राहू शकतात. सरासरी जे आहे ते 58.7 एवढी आयुर्मर्यादा असल्याची आपल्याला दिसते. त्यानंतर 2001 मध्ये ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला ती 61 वर्ष आणि 6 महिने एवढे जीवन राहू शकतात. सरासरी आपण ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला 62 एकूण जर पुरुष आणि स्त्रिया जर पाहिलं तर थोड्याफार फरकाने जर बघितलं तर स्त्री आणि पुरुष हे जिवंत राहण्याचं प्रमाण जे आहे ते जवळपास सारखं आहे किंबहुना त्यामध्ये पुरुष काही महिने किंवा काही वर्ष हे जास्त काळ जिवंत राहू शकतात स्त्रिया ह्या कमी कालखंडात जीवन राहू शकतात अशी सरासरी आपल्याला आकडेवारी दिसते. परंतु ओव्हरऑल सरासरी ही 63.5 किंवा त्यानंतर आताची जी वाढलेली आहे ती खरं तर 66 वर्ष ही 2021 नंतरची आकडेवारी त्यावेळेला आपल्याला पब्लिश होईल किंवा माहिती होईल ऑथेंटिकेशननुसार आपण बोलूया की त्या कालखंडातली ही रजिस्टर जनरल ऑफ इंडिया इथली आलेली ही आकडेवारी आहे. जवळपास 63 वर्ष 5 महिने एवढा जीवनकाळ असू शकतो. त्यानंतर साक्षरता जे आहे एकूणच एज्युकेशन लेवल जे आहे ते जर वाढलं लिटरसी लेवल वाढले फक्त लोकसंख्याच आपल्याला जास्त काळ राहिली पाहिजे असं नाही आहे किंवा जास्त काळ जीवन जगली पाहिजे असं नाही तर वाढत्या लोकसंख्येला किंवा असणाऱ्या लोकसंख्येला हे चांगलं शिक्षण उच्च शिक्षण आपल्याला देणं अपेक्षित आहे. याच उच्च शिक्षणामुळे देशाचा विकास होऊ शकतो कारण प्रत्येक देशात साक्षरता जर विचारात घेतली तर ती किती आहे किंबहुना ज्ञानी माणूस जो विकास वेगाने करू शकतो तो अज्ञानी किंवा अडाणी माणूस त्यांच्या कुटुंबाच्या गरजा किंवा अल्पसंतुष्टी आपण म्हणूया त्यांना असणाऱ्या सोयीसुविधा ज्या आहेत तेवढ्यावर तो समाधानी मानणारा असतो. इथं जे म्हटले ते साक्षरतेच्या अनुषंगाने आपण बघूया. हे एकूण लोकसंख्येच्या टक्केवारी म्हणून साक्षरांची संख्या दर्शवते. 1951 मध्ये केवळ एक चतुर्थांश पुरुष आणि 12 स्त्रिया साक्षर होत्या म्हणजे 1/12
बघा, एक चतुर्थांश म्हणजे 1/4 पुरुष जे होते ते साक्षर होते, बाकीचे निरक्षर होते. आणि स्त्रियांच्या बाबतीत ते आणखी प्रमाण कमीच होत आहे. अशा प्रकारे देशातील सरासरी 1/6 लोक हे साक्षर होते. 2011 मध्ये हे 82% पर्यंत पुरुष साक्षर आहेत. म्हणजे पुरुषाचं तुलनात्मक साक्षरता प्रमाण वाढलं, परंतु स्त्रिया त्या प्रमाणात वाढलेले नाही. स्त्रियांचं साक्षरतेचं प्रमाण ते 65.5% पर्यंतच असल्याचं दिसून येतं. एकूणच साक्षरतेचा दर सरासरी पाहिलं 2011ची आकडेवारी असं सांगते 74.04, म्हणजे केवळ 74% आपण गेलेलो दिसतो. तुलनात्मकरित्या आपण स्वातंत्र्योत्तर कालखंडात खूप चांगले बदल केले किंवा जे साक्षरता दर जे आहे पहिल्या कॉलममध्ये दाखवले, दुसऱ्यामध्ये मेल आणि फिमेल दाखवले. मेल लिटरसी जे आहे ते आपल्याला पुरुष साक्षरतेचं प्रमाण हे आहे ते चांगल्या पद्धतीने झालेले दिसते स्त्रियांच्या तुलनात्मकरित्या. एकूण साक्षरता जी आहे ती 74.04 अशी जरी झाली असली तरी देखील साक्षरतेमध्ये 26% आपण म्हणूया, 25 ते 26% आजही निरक्षरतेचं प्रमाण आहे. याच्यातही आपण जर आणखी बारकावे पाहिले तर उच्च शिक्षण घेणाऱ्याचं प्रमाण केवळ 15%च्या आसपास किंवा आता ते वाढून 20% पर्यंत गेलेलं आहे. म्हणजे 20% एवढीच लोकसंख्या ही उच्च शिक्षणात आहे. म्हणजे इग्नो अंतर्गत जर काही कोणी विद्यार्थी जे काही शिक्षण घेत आहेत, नवीन काही आत्मसात करतायत, तर त्यांना खरंच नशिबान म्हणावं लागेल. यू आर बेस्ट, यू आर सिलेक्टेड टू ओनली 15%, म्हणजे 15% तुम्ही गणला जाल. आणि एकूण 74%ची जी साक्षरता आहे ती प्राथमिक शाळेपासून माध्यमिक शाळेपर्यंत किंवा उच्च माध्यमिक पर्यंत म्हणजेच 12वी पर्यंत शिक्षण घेणार आहे. 5वी पर्यंत 10वी पर्यंत माध्यमिक म्हणजेच आपण म्हणूया, आणि उच्च माध्यमिक 12वी पर्यंत शिक्षण घेणार आहे. इथपर्यंत 15 ते 74% पर्यंत आहे. म्हणजेच आपण जर पाहिलं तर जवळपास 60% साक्षरता ही 12वी पर्यंत शिक्षण घेतलेले आहे. 5वी 10वी 12वी पर्यंत शिक्षण हे 60% लोकसंख्येने घेतले. 15% पर्यंत किंवा 14 किंवा 15% पर्यंत शिक्षण उच्च शिक्षण घेणाऱ्याचं प्रमाण आहे. आणि निरक्षरतेचं प्रमाण आजही ते 26% पर्यंत असलेलं आपल्याला दिसून येते. म्हणजे भारतात साक्षरता दर वाढणं ही काळाची गरज आहे. आपण म्हणूया मग साक्षरता तर आपण आजूबाजूला पाहतो त्यावेळेला सर्वजण शिक्षण घेत आहेत, उच्च शिक्षण घेत आहेत. मग अशिक्षितांमध्ये कोण असतात? जे स्थलांतरित वर्कर्स असतात, कामगार असतात, तर ते किंवा ऊसतोडणी मजूर आपण म्हणूया, बांधकाम क्षेत्रात काम करणारे मजूर, तर वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे जे लोक असतात, तर किंवा बेकारी, दारिद्र्य, ज्यांना मूलभूत गरजा आपण म्हणूया अन्न, वस्त्र, निवारा ह्याच वागू शकत नाही, तर चौथी साक्षरता ही गरज त्यांची अपूर्ण राहते. कुटुंबात काही लोकसंख्या म्हणजे देशाची सरासरी आकडेवारीच असं सांगते की 26% निरक्षर लोकसंख्या आहे. आणि या 26% निरक्षर लोकसंख्येला आपल्याला साक्षर करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे असं म्हणावं लागेल. मग त्यासाठी वेगवेगळ्या योजना, ध्येय धोरणं राबवणं गरजेचं आहे. फिरत्या शाळा खरं तर सुरू करण्याची, अभ्यासिका सुरू करण्याची गरज आहे. सोयी सुविधांमध्ये जर वाढ केला, जसं मूलभूत आपण म्हणूया की आता अंगणवाड्यासारख्या असतील किंवा प्राथमिक शाळेसारख्या शाळा असतील तर तिथं आहार फॅसिलिटी शासन देत असतात. आणि एक वेळचा आहार आपण म्हणूया जेवण त्या ठिकाणी देण्याचा, कडधान्य देण्याचा प्रयत्न असतो किंवा तांदूळासारखं खाद्य असेल तर ते देण्याचा प्रयत्न केला जातो की जेणेकरून मुलं, कारण काही कुटुंबात जे काही मजूर लोक असतात तर त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांना घरच्यांना उपजीविका होईल एवढं सुद्धा जर अन्न मिळत नसेल तर त्यांना कुठेतरी आजूबाजूला कामधंदा व्यवसाय करावा लागतो. साफसफाई असेल, मोलमजुरी असेल ही करावी लागते आणि त्यातून आपली उपजीविका भागवावी लागते. किंबहुना याहीपेक्षा पुढे जाऊन आपण म्हणूया, जे आपण आजूबाजूला लोकसंख्या जी आहे ती चौका चौकामधली असेल किंवा एखाद्या एरियामध्ये असेल, एखाद्या ठिकाणावरची लोकसंख्या असेल तर त्या ठिकाणी भीक मागून खाणाऱ्याचा वेळ सुद्धा येते किंवा मागतकऱ्यांचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं दिसतं. आणि त्याचबरोबर चोऱ्या करण्याचं प्रमाण आपण म्हणूया, मग लूटमार असेल, दरोडे असतील, इथपर्यंत हे वाढण्याचं प्रमाण हे निरक्षरतेतूनच येतं. मग त्याच्यासाठी साक्षरता जर वाढली तर देशाचा विकास व्हायला आपल्याला मदत होईल, ग्रोथ व्हायला, त्या कुटुंबाची ग्रोथ व्हायला चांगली मदत व्हायला आपल्याला अनुषंगाने आहे. त्यामुळे साक्षरता हा देशाच्या विकासाच्या दृष्टीनं महत्वाचा पॉईंट आहे किंवा त्या अनुषंगाने आपल्याला बारकाईने विचार करावा लागतो. मग या साक्षरतेवरती किंवा एकूणच देशाचं बजेट ज्या वेळेला आपण पाहतो
खरं तर पब्लिक किंवा सार्वजनिक आयडियाचा आपला इकॉनॉमिकचा एक विषय होऊ शकतो. बजेटच्या अनुषंगाने जी तरतूद असते ती शिक्षणावरची तरतूद ही वाढणं अपेक्षित आहे. दरवर्षी खऱ्या अर्थाने 6% अपेक्षित आहे. अर्थतज्ञांची असेल किंवा अर्थमंत्र्यांची असेल, खऱ्या अर्थाने अपेक्षा असते की शिक्षणावरती आपल्याला 5 ते 6% पर्यंत खर्च करता यावा. परंतु ते 5-6% हे करणं कठीण होतं, कारण वेगवेगळ्या क्षेत्रातली मागणी जी आहे, पैशाची मागणी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर असते. अल्पकाळात येणारी आपत्ती किंवा डिझास्टर आपण म्हणूया, मग नॅचरल असेल, मॅनमेड असेल, या संकट काळात सुद्धा किंवा सैन्यावरती असेल खर्च किंवा इतर सोयी सुविधावरती मूलभूत गरजांवरचा होणारा खर्च हा देखील आपल्याला करावाच लागतो. त्यामुळं दुसरीकडचा खर्च कुठेतरी कमी करून तो शिक्षणावरती खर्च करणं हे खरं तर अपेक्षित आहे. परंतु केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो, तितक्याशा प्रमाणात खरं तर अर्थतज्ञांची एक खंत आहे की शिक्षणावरचा खर्च जर आपण वाढवला तर देशाचा विकासाचा वेग हा वाढू शकतो. एकूण राष्ट्रीय उत्पन्नातला उत्पन्न जे आहे ते आपलं चांगलं होऊ शकतं. त्यामुळे साक्षरता दर वाढणं ही आपल्या देशातली मूलभूत गरज निर्माण झालेली आहे. जशा पद्धती आपण अन्न, वस्त्र, निवारा, त्यानंतर शिक्षण ही चौथी मूलभूत गरज आहे. त्यामुळे साक्षरता दर हा वाढलाच पाहिजे किंवा वाढणं अपेक्षित आहे. तो आज ही आपण पाहतो त्या अनुषंगाने जर पाहिलं तर 11 मधली लोकसंख्या ही 65.5, इथला जो फिमेलचा रेट आहे, मेलचा जर बघितला तर 82.1 आहे आणि एकूण साक्षरता जी आहे ती 74.4, म्हणजे 26% लोकसंख्या निरक्षर आहे. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं, ज्ञानगंगेच्या प्रवाहात आणणं हे अपेक्षित आहे. त्यामुळं योग्य पद्धतीचे निर्णय, चांगल्या गोष्टी किंवा आधुनिक तंत्रज्ञान, यंत्र हे शिकण्यासाठी, तिथलं वाचन करण्यासाठी, समजून घेण्यासाठी, भाषा वेगवेगळ्या समजून घेण्यासाठी, त्याचं ज्ञान आत्मसात करण्यासाठी कुठून तरी त्यांना शिक्षण मिळणं, ज्ञान मिळणं अपेक्षित आहे. आणि ते साक्षरता जशी आपण वाढवण्याचा किंवा उच्च शिक्षणाचा दर जसा वाढवू तशाच अनुषंगाने खरं तर शिक्षण हा विभाग राष्ट्रपती, राज्यपाल हे आपले कुलपती असतात आणि वेगवेगळ्या विद्यापीठाचे कुलगुरू, आपण जसं की इंग्लिशमध्ये व्हाईस चान्सलर आणि चान्सलर हे राज्यपाल असतात आणि राज्यपालांच्या अखत्याऱ्या या अनुषंगाने साक्षरतेचा दर तो वाढण्याचा किंवा आकडेवारी आपल्याला माहिती होण्याचा सोर्सेस असतो, तो वाढण्यावरती त्या त्या राज्याचे राज्यपाल हे लक्ष देत असतात, कारण ते कुलपती असतात. कुलगुरू हे त्या त्या विद्यापीठांसाठी नेमणूक केलेले असतात. भारतात खरं तर शिक्षणाच्या दृष्टीने जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावर विद्यापीठं आहेत, महाविद्यालयांची संख्या आहे, लाखो महाविद्यालये आहेत आणि कोट्यावधी विद्यार्थी आहेत. तरी देखील उच्च शिक्षणात येणाऱ्याचं प्रमाण जे आहे ते कमी आहे. जशा पद्धतीने आपण गळतीचं प्रमाण म्हणूया, पहिलीला घेतलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश हा महाविद्यालयापर्यंत येईपर्यंत त्याच्यात मोठ्या प्रमाणावरती गळती होते. मोठ्या प्रमाणावरती म्हणजेच मगाशी मी सांगितलं त्या पद्धतीनं 74% पर्यंत जर साक्षरता आहे आणि त्यातली 15% ही जी साक्षरता जी आहे ती उच्च शिक्षणात आहे किंवा 20% पर्यंत आपण म्हणूया, म्हणजे 55 ते 60% लोक विद्यार्थ्यांची गळती ही महाविद्यालयापर्यंत येईपर्यंत होते आणि उरलेले 15 ते 20% लोक विद्यार्थी हे उच्च शिक्षण घेताना आपल्याला दिसत आहेत. म्हणजेच ही साक्षरता वाढणं अपेक्षित आहे. याच अनुषंगाने आपल्याला अनेक काही बाबी जर पाहायच्या असतील तर ही साक्षरता दर कशा पद्धतीने वाढू शकतो यावरती आपल्याला फोकस करायचा आहे. बारकाईने ह्या वाढलेल्या लोकसंख्येवरती काय करता येऊ शकतं, आपल्याला उपलब्ध सोयीसुविधा कशा पद्धतीने आहेत, त्या सोयीसुविधेसाठी काय देता येऊ शकतं, याच्यावरती शासनाने चांगली ध्येय धोरणं राबवणं अपेक्षित आहे. उच्च शिक्षणात जशा सोयीसुविधा वाढतील तशा पद्धतीनं वेगवेगळे संशोधनात्मक प्रोजेक्ट जे आहेत, रिसर्च जे आहेत ते वाढले पाहिजेत, तर या महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना काही त्याचा लाभ होऊ शकतो. याच संशोधनातून नवीन शोध जर लावले तर जशा पद्धतीने आपण आता पाहतो की कोविड पॅन्डेमिकचा काळ होता आणि त्या कालखंडात आलेलं संकट, या संकटामुळं आपल्याला त्यातून बाहेर निघण्यासाठी काही नवीन त्याच्यावरच्या औषधं शोधण्यासाठी आपल्याला काही कालखंड गेला, म्हणजे वर्षभर आपल्याला थांबावं लागलं. त्या वर्षभरानंतर सुद्धा आपल्याला लशीचे डोस मिळायला वेळ गेला. हेच जर आपल्याला अगोदर शोधून ठेवलेले असते तर आपल्याला त्याचा फायदा झालेला असता. अनेक व्हायरसेस येऊ शकतात कदाचित, पण त्याच्यासाठी आपली
साधन सामग्री उपलब्ध असणं गरजेचं आहे. बँकिंग क्षेत्राच्या अनुषंगाने सोयीसुविधा ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत. त्या पद्धतीनं इतर क्षेत्रातल्या सोयीसुविधा सुद्धा वाढायला ही साक्षरता किंवा एकूणच शिक्षणाचा जो दृष्टिकोन आहे तो जर वाढला तर लोकसंख्या ही चांगल्या कारणी लावू शकते किंवा वाढती लोकसंख्या ही देशाच्या आर्थिक विकासाला ही चांगली मजबूत देऊ शकते किंवा कुटुंबाच्या गरजा जशा पद्धतीने अर्थशास्त्र म्हणजे काय या अनुषंगाने सांगतो. अमर्याद गरजा मर्यादित साधनांचा पर्याय वापर करणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. म्हणजे देशाचा विकास करायचा असेल, भारतीय अर्थव्यवस्थेचा जर आपल्याला चांगला विकास करायचा असेल तर आपल्याला ही साक्षरता दर जो आहे तो वाढला पाहिजे. इतर विकसित देशाच्या तुलनेत म्हणजेच अगदी श्रीलंकेच्या तुलनेत हा दर आपला खूपच कमी आहे. म्हणजे विकसित देशात जर पाहिलं तर साक्षरता जी आहे ती अगदीच 90% जास्त व 80-85% जास्त आहे. म्हणजे श्रीलंकेचा सुद्धा जर आपण विचार केला तर साक्षरता दर हा त्या देशाचा सुद्धा चांगला आहे. मग इतर देशात जर साक्षरता वाढू शकते किंवा 100% साक्षरता होऊ शकते, अर्थात 100% होणं कठीण आहे, परंतु 90% जास्त आपल्या साक्षरता दर होणं अपेक्षित आहे. वाढत्या लोकसंख्येला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी वेगवेगळ्या संस्था असतील, सामाजिक संस्था असतील, चळवळी असतील, त्यांनी प्रयत्न करणं अपेक्षित असतं. यानंतर आपल्याला अनेक बाबी या ठिकाणी समजून घ्यावयाच्या आहेत. त्याच अनुषंगाने वेगवेगळ्या बाबी ज्या बारकाईने आपण पाहणार आहोत त्या काही लोकसंख्या हा टॉपिक काही एवढा आपला छोटा नाहीये, त्याच्यात सखोल बाबी आपल्याला समजून घ्यायच्या. वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आपण पुढे जाणार आहोत. हा बेसिक लेवलच्या भारतीय अर्थव्यवस्थेवरती लोकसंख्येचा किंवा मानवी विकासाच्या योगदानात असणारा परिणाम आपल्याला अभ्यासता येतोय. अत्यंत चांगलं वातावरण इग्नो सेंटरकडून आपल्याला मिळत आहे. त्याचा लाभ आपण विद्यार्थी सर्व घेतो. आम्ही अध्यापक लोक जे आहोत ते चांगल्या पद्धतीने ज्ञानार्जन करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. भविष्यात या एकेका पॉईंटवर आपल्याला वेगवेगळी संशोधनात्मक माहिती कलेक्ट करता येईल, ती समोरच्यांना देता येईल. साक्षरता जशी आपली वाढू शकेल ती जसं ही साक्षरताच वाढेल तसा दरडोई उत्पन्न वाढेल, स्थूल राष्ट्रीय उत्पन्न वाढेल, देशाचा एकूण विकास व्हायला. मानव विकास किंवा मानव ही एक साधन संपत्तीची आहे, ती आपल्याला विकसित करणं म्हणजे आपल्याला कुठल्या तरी एखादा साथीचा आजार येतो, लाखो लोक मृत्यू पावतात असं न होता आपल्याला देशासाठी हे मनुष्यबळ टिकवणं आणि मानवी ही एक संपत्ती आहे आपल्या देशाची ती जोपासणं ही खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे. अशा पद्धतीचं आजचं हे जे आपण विचार चर्चा जी आहे ती या ठिकाणी आपण थांबवतोय. पुढील लेक्चरमध्ये आपण निश्चित भेटू. आजच्या पुरता आपण धन्यवाद.